अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। जय मालोकार यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं नाही तर जबर मारहाणीमुळे झाला असं शवविच्छेदन अहवालात उघड झालंय। 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। या राड्याच्या 3 तासांनी मालोकारचा मृत्यू झालाय। मागणी एवढीच आहे की पोलिसांनी याच्यामध्ये उच्च चौकशी करावी, सगळ्यात पहिली मागणी। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला संरक्षणाची खूप जास्त गरज आहे, कारण आता मी या गोष्टीची मागणी करतोय, आम्हाला माहिती नाही आहे कोण आहे काय आहे। रस्त्याने चालता चालता सुद्धा आम्हाला सुद्धा काही कोणी करू शकते, ॲक्सिडेंटल घडू शकते, कोणी मारहाण करू शकते किंवा एखाद्या पक्षाची कोणी 10-12 गुंड येऊन आम्हाला सुद्धा मारू शकतं। याला जबाबदार कोण? आणि आम्ही गेल्यानंतर हे प्रकरण इथेच दबत जाईल, जशा हजारो फायली आजपर्यंत दबत आल्यात। मनसेचा कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणात अमोल मिटकरींचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय। जय मालोकार मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे। तसंच आम्ही दोषी आढळल्यास आम्हाला फासावर द्या असं आव्हानही अमोल मिटकरींनी दिलंय। मी जर दोषी असेल, माझा हात असेल, माझे कोणी कार्यकर्त्याचे हात असेल तर आम्हाला थेट फासावर अटकवा अशी आमची मागणी आहे। आम्हालाही त्याच्यात दोषी ठरवून जर आमच्या 302 सारखे आता काही नवीन IPC आल्यात, जे काय गुन्हे दाखल होतील ते आम्ही करायला तयार आहोत। पण याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, आम्ही असो किंवा त्यांच्यातलं कोणी असेल, याच्यात कोणी राजकारण करू नये। अमोल मिटकरी दोषी असेल तर त्याला भर चौकात फासावर द्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।